तर अत्यंत उत्साहात आनंदात साजरे होत आहे. मला सुद्धा आज वाटेगावला जायचं होतं, परंतु एक आनंदाची गोष्ट ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला त्या जन्मगावी परवाच दिवशी कोर्टाचा आणि ती जमीन ताब्यात घ्यायची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जवळपास 25 कोटी रुपये खर्च करून येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे. आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊंनी, ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो, ज्यांनी समाजासाठी सेवा केली, त्यांचं मोठं स्मारक, त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळं म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या जाणार आहेत. म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत, आनंदात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभाऊंचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे, परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील.